देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमत् महारुद्र हनुमान, श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्रीमत् आद्य शंकराचार्य, हे सगळे जे ऋषीगण आहेत, व्यास, शंकराचार्य आपले सद्गुरू असतात ते, आणि त्याच्या आधीचे महारुद्र हनुमान, कृष्ण, राम, गणेश आणि ही देवी, या सर्वांच्या सद्गुरूंच्या म्हणजेच आपल्या महाराजांच्या या सर्वांच्या कथा या देवी भागवतात निरनिराळ्या संदर्भात येतात। आपण आज परीक्षकांनी जे प्रश्न विचारलेत त्यापासून सुरुवात करणार आहोत। शांत सुरुवातीला आपण ज्यांचं स्मरण केलं त्या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं नेहमीप्रमाणे मंगलाचरणाचे श्लोक म्हणूया। माझ्या नंतर म्हणायचे, या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेषजाड्यापः, सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं, शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं, संहृत्य कल्पसमये रमते तथैका, तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि। देवीचा जय जयकार। नमस्कार। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्फूर्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु
भक्तिरूपेण संस्थिता भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु क्रान्तिरूपेण संस्थिता क्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु मुक्तिरूपेण संस्थिता मुक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै नमो नमः। उरलेले श्लोक म्हणूया आणि नंतर एका गमतीदार प्रसंगापासून सुरुवात करूया। नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन स्त्वया भारत तैलपूर्णः येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयन्ती मंगला काली जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोस्तुते सदा स्वाहा नमोस्तुते जयन्ती मंगला काली जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोस्तुते सदा स्वाहा नमोस्तुते स्वधा स्वाहा नमोस्तुते सदा स्वाहा नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणे नमोस्तुते जय नारायणी नमोस्तुते। आज आहे विनायकी चतुर्थी। विनायकी चतुर्थी म्हटल्यानंतर ती शुद्ध चतुर्थी असते। विनायक आणि चंडी ही दोन दैवत कलियुगासाठी सांगितलेली आहेत। या पुराण ग्रंथात ऋषींना निरनिराळे प्रश्न विचारले जातात। तर कोणत्या दैवतांची पूजा कलियुगात करायची? कारण त्रेतायुगाचा राम आपण म्हणतो, द्वापार युगाचा कृष्ण म्हणतो आणि पहिले जे आधीचं युग सत्ययुग झालं त्याच्यात विष्णू वगैरे होते। कलियुगात कोण देव? नंतर त्यांचं साधन, त्यांची उपासना करण्याचं साधन कोणतं? समजा त्यांची साधना करायची तर त्याच्यासाठी कोणतं साधन? आणि तिसरं, कोणत्या पद्धतीनं ती साधना करायची? या तिन्ही प्रश्नांना उत्तर फार सुंदर आहे। पहिल्यांदा कलौ चंडी विनायकौ, कलिरूपात देवीची पूजा चंडी रूपात करा। जे रूप आपण बघणार आहोत, चंडी चंडिका, त्या रूपात करा। म्हणजे शांत असं नको, दुर्गा चालेल, शांता दुर्गा नको। कारण का की स्त्रियांवर एवढे अत्याचार होणार आहेत तर स्त्रियातली शक्ती जागी झाल्याशिवाय त्यांच्यावरचे अत्याचार थांबणार नाही आहेत। कारण त्यांच्यावरचे अत्याचार पुरुष करणार आहेत। पुरुषांची तीच शक्ती आहे, पण शक्तीच्या दिशा आहेत ना। पॉझिटिव्ह दिशेने शक्ती वापरली तर ती कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे विधायक काम करते, पण ती नेगेटिव्ह नकारात्मक वापरली तर ती डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विध्वंसक काम करते। म्हणून विचार केला पाहिजे आपण की माझ्या अंगात शक्ती आहेच हो। ही जयंती मंगला काली भद्रकाली हे सगळ्यात माझ्यात आहेच शक्ती, पण मी उपयोग त्याचा कसा करतो?
आणि त्याचं संतांना वाईट वाटतं की एवढं सगळं असून उपयोग नीट केला जात नाही आहे. तर विनायक आणि चंडी यांची उपासना करा. कोणत्या पद्धतीने करा तर संघे शक्ती कलयुगे, संघटन करा, एकत्र या, समूह समुदाय या रूपात आपण सामूहिक मंगलाचरण, सामुदायिक नामजप असा शब्द वापरतो ना, एकत्र येऊन करा म्हणजे त्याची शक्ती वाढेल. एकटा माणूस सकाळी उठून जर बसला पहाटे उठून तर त्याला ध्यानात झोप लागण्याची शक्यता आहे. पण फक्त त्याच्या शेजारी दुसरा त्याचा लहान मुलगा असला तरी चालेल आणि दोघांनी ठरवलं आपण आता ध्यानाला बसायचा, तर ह्याला कुठून तरी आज जाणीव असते की तो ध्यान करतोय. म्हणून माझ्यात एकमेकाच्या मदतीनं, जास्त असतील तर अनेकांच्या मदतीनं माझी उपासना चांगली चालू राहते. म्हणून एकट्यानं उपासना कराच, एकांतात उपासना कराच, पण त्या उपासनेचा प्रभाव परिणाम जर दिसायचा असेल किंवा दाखवायचा असेल तर लोकांतात आलं पाहिजे, समूह करून उपासना केली पाहिजे. मग साधन कुठलं? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम कलयुगे. हरीचं नाम, कुठल्याही देवाचं नाम किंवा कुठल्याही देवीचं नाम, ही नामसाधना, संघ एकत्रित होऊन साधना आणि चंडी आणि विनायक या दोन दैवतांची पूजा हे सांगितलेलं आहे. विनायकीच्या निमित्ताने हे आपण चिंतन केलं आणि आता चंडी चंडिका यांचा आपल्याला गोष्टी आपण त्या पाहणारच आहोत. त्याच्यानंतर गमतीदार प्रसंग कुठला सांगितला होता? आपण ज्या वेळेला आपल्या मुलांची नावं ठेवतो त्यावेळेला ती देवांची, देवींची, आतासुद्धा एकदम सान्वी नाव फार जुनं वाटतं आपल्याला, पण ते सरस्वतीचं नाव आहे. राशी हा ते लक्ष्मीचं नाव आहे. अशी निरनिराळी नावं जरी आली जी इंटरनेटवरून त्यांना मिळतात, त्याचा अर्थ कुठेतरी देवाचं नाव, देवीचं नाव हाच असतो. मुलींचा एक वर्ग होता, कशा आपण म्हणतो ना संस्कार वर्ग होता, आणि त्यांना सांगितलं की तुमच्यातली शक्ती जागी झाली पाहिजे, म्हणून आपण शक्तीचा म्हणजे देवीचं स्तोत्र आधी म्हणूया. म्हणून म्हणायला सुरुवात केली. आपण कसं शिकतो लक्षात ठेवा की विद्यार्थीसुद्धा आपल्याला शिकवत असतात. आपण शिकलो मात्र पाहिजे आणि त्यासाठी आपण सतत विद्यार्थी असलं पाहिजे. पालकांनी सतत मुलं असलं पाहिजे आणि शिक्षकांनी सतत विद्यार्थी असलं पाहिजे. आता लक्षात ठेवा, सुरू झालं. या देवी सर्वरूपेषु स्मृतिरूपेण संस्थिता. त्या मुलीत कोणीतरी स्मृती होती, सगळेजण बघतायत तिच्याकडे, स्मृतिरूपेण संस्थिता. त्याच्यानंतर आपण बघितलं शांतिरूपेण संस्थिता. शांती, 2-3 शांती, इकडे तिकडे तिकडे, ते शांतिरूप. मुलींच्यात शांती नावाची शक्ती आहे, पण त्यासाठी शांत बसायला नको का? आधी ती शक्ती स्वतःत सिद्ध करायला पाहिजे आणि मग तिचा प्रभाव इतरांना दाखवला पाहिजे. या देवी शक्तिरूपेण भक्तिरूपेण भक्ती होती, क्रांतिरूपेण क्रांती होती, मुक्तिरूपेण मुक्ती होती. ही सगळी मुलींची नावं होती आणि कौतुकाने ठेवलेली होती. आणि ही जी नावं जी आहेत ना, आपण सुद्धा देवीची निरनिराळी नावं आज बघणार आहोत गमतीदार संदर्भात. ती सगळी देवीची नावं काय, देवाची नावं काय, ही गुणवाचक विशेषणं असतात. यानी नामानी गौणानी, गौणानी म्हणजे गौण नाही तर गुणवाचक, गुण गौण गौणानी गुणवाचक असतात. म्हणजे ती विशेष नाम नाही, नुसतं नावासाठी नाम नाही, तसं तुझं कर्तृत्व असलं पाहिजे. कर्तृत्व आपण जर म्हणलं की अनेक पद्धतीने की कुठलंही नाव ठेवलं तर त्या नावाला तू जागला पाहिजेस. आपण म्हणतो ना की कर्ण नाव ठेवायचं म्हणजे कर्ण आणि अत्यंत कंजूस, हे कसं जमणार आहे सांगा बरं. भीम आणि पाप्याचं पितर म्हणजे काय की काही अर्थच नाही आहे त्याला. म्हणून नावं ठेवताना आता लहानपणी भीम ठेवलं नाव, पण मोठेपणी तो कसा होणार आहे आम्हाला काय माहीत आहे. म्हणून कधीकधी वाटतं की 18व्या वर्षी मत देण्यापूर्वी नाव बदलण्याची किंवा कधीकधी धर्म बदलण्याची सुद्धा आपल्याला संधी मिळाली पाहिजे आणि त्यापूर्वी चिंतन केलं पाहिजे. म्हणजे आपण खरं चिंतन करू शकतो आणि धर्माला ऑप्शन्स द्यायचे. हे महत्त्वाचे धर्म एनी अदर. बरेच जण म्हणतील की यापैकी कुठलाच धर्म मला नको आहे, आणि एनी अदर असेल तर मानवता धर्म, तो नसेल तर हे बाकीच्या धर्मानं काय अर्थ आहे? ते पंथ आहेत फक्त, त्या रिलिजन्स. धर्म एकच, माणुसकी मानवता, हे लक्षात घ्या. पण निदान गंमत बघा ह्या नामांची. तर दुसऱ्या दिवशी आता शिकलो काय आम्ही? अरे हे आम्ही शिकवतोय त्यांना या देवी सर्वरूपेषु क्रांतिरूपेण, सगळ्यांचे लक्ष त्या क्रांतीकडे. या देवी सर्व भक्तिरूपेण भक्तीकडे, आणि अत्यंत भक्तीने नाव ठेवलेलं असतं. पण आम्ही जे शिकवतोय त्यांना की शक्तीची जागृती करायची आहे, लक्ष देऊन ऐका. मग दुसऱ्या दिवशी डोळे बंद करा. मग आता क्रांती दिसत नाही, दिसली तर ते आतच दिसेल ना. हे विचार करा.
आपण शिकतो आणि ते शिकायला पाहिजे, आणि ते शिकण्याची म्हणून एक शक्ती आहे आणि शिकवण्याची म्हणून एक शक्ती आहे. आपण म्हणूया अध्ययना किंवा अध्ययनी शक्ती आणि अध्यापना किंवा अध्यापनी शक्ती. ती ज्याच्यात आहे तो चांगला शिक्षक बनेल आणि चांगला विद्यार्थी बनेल. हे आज मुद्दा म्हणून सुरुवातीला सांगितलं. त्याच्यानंतर काल आपण बघितलं होतं की जन्मेजयानं हा परीक्षेचा मुलगा आहे. आता कशाला देवी भागवत सांगितलेलं आहे? व्यासाने त्याला सांगितलेलं आहे. त्याच्या आधी त्यांनी काय ऐकलेलं आहे? भागवत ऐकलेलं आहे, जे व्यासांच्या पुत्राने त्याला सांगितलं. आणि त्याच्या आधी काय ऐकलेलं आहे? त्यांनी व्यासाने म्हणजे परीक्षिताला सांगितलेलं आहे, त्याच्या वडिलांना सांगितलेलं आहे, जन्मेजाला नाही. पण जन्मेजाने महाभारत ऐकलेलं आहे. महाभारताचा केवढा व्याप आहे हो. आणि ऋषी प्रश्न विचारायचे. आता तुम्ही जरत्कारू म्हणलात, त्या जरत्कारूची गोष्ट सांगा ना. आणि मग ते म्हणतात की जरत्कारूच्या बायकोचं नावही जरत्कारू होतं. अरे असं कसं? पुरुषाचे नाव, स्त्रियाचे नाव. आता उत्तर भारतात गेलं तर कमल, विमल ही पुरुषाची नावं असतं. म्हणून काय असं काही ठरलेलं नाही आहे. तर जरत्कारू ती सगळी कथा नंतर बघूया. आणि त्या दोघांचा पुत्र आस्तिक आहे. आणि आस्तिक हा इतका शांत स्वभावाचा आहे. आणि जन्मेजाचं सर्पसत्र ज्या आस्तिकाने थांबवलं तो हा आस्तिक ऋषी. अरे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. एक ज्यावेळेला जगतो त्यावेळेला इतर त्याच्यावर जगत असतात आणि तो ज्यांना मारतो त्यामुळे इतरांचा फायदा होणार असतो. साधं बघा ना, तुम्ही सर्प मारा, उंदीर वाढतील. आणि उंदीर वाढले तर धान्याची नासाडी करतील तुमच्या. आणि म्हणून एकाला दुसरा जीवो जीवस्य जीवनम, एकाने दुसऱ्यास गिळावे हाच जगाचा न्याय खरा. पण हा जीवनाचा सिद्धांत आहे, हा निसर्गाचा किंवा सृष्टीचा सिद्धांत आहे. ठीक आहे, मोठा मासा लहान माशांना खातो म्हणून तुम्ही बघितलं असेल, फार सुंदर आहे ते. अनेक वेळेला आपल्याला तुम्ही जर डिस्कवरी वगैरे चॅनल बघितलं आणि त्याच्यावर ॲक्वाटिक लाईफ म्हणजे जलचरांचं जीवन बघत असाल तर त्याच्यात एक मोठा व्हेल मासा येताना दिसतो. आणि अगदी बारके बारके मासे असतात. त्यांच्यापैकी जो लीडर असतो त्यांना सांगतो अरे चला माशाचा. आणि त्या व्हेल माशापेक्षा हे लाखो असतात हो मासे. त्यांनी नुसतं तोंड उघडलं की हजारो त्याच्या पोटात जाणार असतात. हे त्या व्हेलपेक्षा माशापेक्षा मोठा आकार करतात. हा मी इथे, मी तिथे, मी तिथे असं करत करत करत. आणि व्हेल येतो तो म्हणतो हा कुठला प्रकार आहे, जवळून निघून जातो. शार्क येतो आणि जवळून निघून जातो. ही त्यांना नैसर्गिक वृत्ती दिलेली आहे. ही सुद्धा एक शक्ती आहे, ही संघटनाची शक्ती आहे. एक राहाल तर मराल, पण एकत्र याल तर जगाल आणि जिंकाल. हे महत्त्वाचं नाही. एक एक बोटाला काही किंमत नाही आहे, मुठीला किंमत आहे ना. आपण म्हणतो ना मुष्टिप्रहार. एक काठी मोडली जाते, पण काठ्यांची आपण ती लहानपणी गोष्ट शिकतो ना, मुलांना तो शिकवतो. अरे आण रे ते काठी आणारे जरा, मग काठी मोड रे. तिघंजणं फटा 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 मोडतात. मग आता आपण असं करूया, त्यातल्या 4-5 काठ्या एकत्र बांधा रे, आता मोडा रे. आता कोणाला मोडता येते? तुम्ही 4 जण आहात, एकत्र राहिलात तर कोणीही तुम्हाला मोडू शकणार नाही. आणि एकटे राहिलात तर दुसरे सोडाच एकमेकांना मोडून टाकाल. म्हणून फार महत्त्वाचं आहे, संघटितून उपासना केली पाहिजे. संघटनाची म्हणून एक शक्ती आहे आणि ती लक्षात ठेवा. आता जन्मेजाने महाभारत ऐकलंय त्याच्या मनात, आणि आता हा देवी भागवत ऐकतोय. सुरुवातीला तो जन्मेजय व्यासांना प्रश्न विचारतो. व्याससुद्धा नारदांना प्रश्न विचारतात. अनेक ऋषी एकमेकांना प्रश्न विचारतात. आणि असे प्रश्न आणि उत्तरातून हे ग्रंथ नुसते पुढे सरकत नाहीत तर ते मोठे होत जातात. उदाहरण म्हणून 24,000 श्लोकांचं जय नावाचा इतिहास व्यासाने लिहिला. मग सूत वगैरे सांगत आले आणि तो झाला भारत. आणि वैशंपायन वगैरे सगळ्यांना सांगतात ना, महाभारत झाला तो. म्हणजे 24,000, 72,000 आणि 1,00,000 असा महाभारताचा विकास झालेला आहे. म्हणून इथे प्रश्न विचारलेत. ते प्रश्न फक्त बघतो आणि या प्रश्नांच्या उत्तरांच्या कथा उरलेल्या देवी भागवतात आहेत, आपण ऐकणार आहोत. सामान्य उत्तरं दिलेली आहेत ती आजच बघणार आहोत, पण कथा काही बघणार आहोत. पहिलं प्रश्न, ब्रह्मा विष्णू महेश हे देव आहेत तर त्यांना त्रिविध ताप कशाला? तो देवाना आणि ताप कशाला? काल बघितलं ना, विष्णूचं डोकं त्या धनुष्याने उडून गेलं. आणि कुणी उडवलं तर वाईटी, आपण कोकणीत म्हणतो वाळवी. वाळवीनं विष्णूला उडवून टाकलं. हे काय कथा आहे? आणि शेवटी घोड्याचं तोंड आणून बसवलं. मग हे काय ताप नाही का? सांगा बरं. ब्रह्मदेवाचं एकदा डोकं गळून पडलेलं आहे. शंकर प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास झालेला आहे. शंकराला पाण्यात लपून राहायला लागलेलं आहे. शंकरा म्हणजे सती गेलेली आहे, म्हणजे आत्मदहन केलेलं आहे. म्हणून शंकराला राग आलेला आहे. मग हे असे राग येतो त्यांना, कधी लोभ असतो, कधी प्रेम असतं, कोपतात कधी कधी ते. हे कसं? असं त्यांना त्रिविध ताप का? जर देव आहेत ते, देवीला असा ताप होतो का? त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. हे 3 जे ताप आहेत
देवीला ते होतात का? आता हे 2 प्रश्न विचारले जोडून त्याचं एक उत्तर आपण बघूया की 2 रूप आहे, एक आहे रूप आणि दुसरं आहे स्वरूप. आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. कित्येक प्रवचनात आपण हाच विचार बघितलेला आहे. एक रूप आहे आणि स्वरूप आहे. रूपाला ताप होतात, स्वरूपाला होत नाहीत. म्हणून शक्ती रूपात आपण नवरात्र जे करतो ते बघितलं ना, कालीची उपासना नाही करत. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी हे महापरम या रूपात त्यांना कुठलाही ताप नसतो, कारण ते चैतन्य आहे, ते स्वरूप आहे. आपलं स्वरूप कुठे सुरू होतं? मन, बुद्धी, चित्त आणि आनंद किंवा अहंकार किंवा आत्मा. आत्मा शब्द सोपा सांग. मन, बुद्धी, चित्त, आत्मा हे माझं अंतरंग आहे, हे माझं स्वरूप आहे. स्वरूपाला शाप नाही लागत, स्वरूपाला ताप नाही होत आणि स्वरूपाला प्रारब्धाचे भोगही भोगावे लागत नाहीत. ते भोगावे लागतात ते कुणाला? याला शरीराला भोगावे लागतात. आता गांधारीनी डोळे बंद केले म्हणून तिची दृष्टी बंद झाली का? नाही. बरं, तिची दृष्टी सुधारली का? एकदा ती म्हणते देऊन टाका, याला त्याग करा या मोठ्या मुलाचा, कारण मलाही त्याची लक्षणं काही ठीक दिसत नाही आहेत. पण पुढे त्याच आपल्या मोठ्या मुलाला ती म्हणते माझ्यासमोर विवस्त्र उभा राहा, मी पट्टी सोडते आणि इतकी वर्ष पट्टी डोळे बंद केल्यामुळे माझ्या डोळ्यात वज्र सामर्थ्य आलेलं आहे आणि मी जर तुझा वज्रदेह होऊन जाईल, कुणाचेही कुठलंही शस्त्र, अस्त्र, शक्ती, मंत्र तुझ्यावर प्रभाव पडू शकणार नाही, तू अजिंक्य होशील. दृष्टी कुठे बदलली सांगा बरं? माझा लहानपणी आपल्या मुलाला वैभव मिळावं म्हणून दोघींनी उपासना केलेलं आहे. कुंतीनी, ही मुलं लहान होती, कुंतीनं आणि गांधारीनं. शेवटची ज्यावेळेला उद्यापन असतं त्यावेळेला प्रत्यक्ष हत्तीची पूजा करायची असते. हत्ती का? कारण हत्ती हा संपत्तीचं प्रतीक मानलेलं आहे. लक्ष्मीच्या बाजूला सुद्धा 2 हत्ती सोंडेत हार घेऊन आलेले आपल्याला म्हणतात. गोव्यात तर गजांत लक्ष्मीचं व्रत आहे. लोक विचारतात गजांत लक्ष्मी म्हणजे काय? तिने गजाचा अंत केला का? नाही. एक मराठीत म्हण आहे, जावई मुलीला जर त्रास देत असेल आणि तुम्ही भरपूर श्रीमंत असाल तर जावई ज्या वेळेला दिवाळ सणाला येईल त्यावेळेला त्याला एक हत्ती प्रेझेंट देऊन टाका, जिवंत हत्ती, आणि त्याला सांगा याची नीट काळजी घ्या, माहेरचा आहे, तिच्या प्रेमाने दिलेला आहे. आता हत्ती पोचता पोचता जावयाचं दिवाळ निघतं, कारण हत्तीला पोचणं काही सोपं आहे का? नाही ना. आणि शेवटी तो म्हणतो मी मुलीला चांगला वागवेन, तुमचा हत्ती परत न्या. अरे एक हत्ती पोचता येत नाही आणि ती लक्ष्मी कशी आहे? गजांत लक्ष्मी. वाटेल तेवढे गज द्या, ती संपणार नाही आहे. गजांचा अंत होईल म्हणजे सगळ्या सृष्टीतले हत्ती संपतील, पण ही लक्ष्मी संपणार नाही आहे. गजांत लक्ष्मी हा एक अर्थ आहे. म्हणून प्रत्येक वेळेला असा अर्थ असतो गोष्टीला, नावाला. तर त्यांनी प्रश्न विचारले, ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिविध ताप का? हे ताप देवीला असतात का? देवी देहरूपात आली ना की देहाचे सगळे नियम तिला लागू होतात. कृष्ण, राम त्याच्याबद्दल पुढे प्रश्न विचारले की देहरूपात तुम्ही आलात, मानवाच्या आकृतीत तुम्ही आलात, मानव जन्म जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला प्रारब्ध भोग आहेत, भोग उपभोग आहेत आणि मुख्य म्हणजे हे तिन्ही ताप तुम्हाला सहन करायला पाहिजे. पण तुम्ही जर चैतन्य रूपाचं स्मरण ठेवलं, आनंद रूपाचं स्मरण ठेवलं, सत, चित आणि सत्याचं, सत म्हणजे माझं अस्तित्व आहे, हे काय बाहेरचा ध्येय आला आणि गेला. म्हणून वस्त्रांची उपमा दिली आहे ना. तुम्ही वस्त्र नवीन घेता आणि ती वस्त्र जर ही झाली, जुनी झाली, जीर्णानी, तर तुम्ही पण नवीन घेता. तसा देह जीर्ण शीर्ण झाला की टाकून देतो आत्मा आणि नवीन देह घेतो तुमच्या प्रारब्धाप्रमाणे. हा जो सिद्धांत आहे ते या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. आणि एक दिवस आपल्याला वेळ मिळाला तर प्रारब्धाचा सिद्धांत आपण बघणार आहोत, कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तो सिद्धांत आहे. सुरुवातीलाच उगीच ते कर्म सिद्धांत वगैरे नको, गोष्टीरूप असलेलं बरं. म्हणून आपण आज सगळ्यांची उत्तरं बघणार नाही आहोत. पण पहिलं उत्तर तुम्हाला सांगितलं की देह असला की शाप आला, देह असलं की ताप आला आणि देह असलं की रोग, व्याधी, भोग सगळं आलं. प्रारब्धाचे भोग म्हणतो आपण. काय दुःखाचे भोग देवा? देहाला आहे, मनाला कशाला? स्वरूपाला नाही आहे, रूपाला आहे. चैतन्याला नाही आहे, लक्षात ठेवा. ते चैतन्य व्यक्त होतं ना, त्या व्यक्त रूपाला आहे, अव्यक्त स्वरूपाला नाही आहे. हे उत्तर लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलेलं आहे की पांडव कृष्णाचे सखे असताना वनवास का भोगावा लागला? ज्ञानेश्वरांनी उदाहरण दिलं पण जरा उलट्या अर्थाने दिलेलं आहे की वनवासात जरी पांडव गेले तरी द्वारकेचा राणा पांडवांघरी, कारण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी. सतत त्यांना कृष्णाचं स्मरण होतं. ते हरी हरी म्हणत नव्हते, कृष्ण कृष्ण म्हणत नव्हते, पण आपण बघितले पावला पावलाला कृष्ण कृष्ण म्हणत होती द्रौपदी. आणि अर्जुनाच्या तर केसातून कृष्ण कृष्ण ध्वनी निघत होता. इतकं सतत आणि संतत स्मरण होतं कृष्णाचं पांडवांना. कृष्ण म्हणजे पूर्णावतार. मग त्यांना वनवासात सुद्धा सुख होतं की हो. तसं बघितलं तर त्यांना सूड होता, विटंबनेतून तो वनवास होता. रामाचा वनवास त्यांनी स्वतः स्वीकारलेला होता. आणि त्याच्यामागे एक उदात्त कारण होतं की वडिलांनी दिलेलं वचन मी तयार करतो, मी पुत्र आहे, पुन नाम नरकात त्रायते. वडिलांना पू नावाच्या नरकातून तारतो तो पुत्र आहे. माझ्या वडिलांचं वचन जर खरं झालं नाही तर त्यांना नरकात जावं लागेल. त्यानंही नरकात जाऊ नये म्हणून त्यांचं वचन मी खरं करतो. आणि वनवास हा सुखाचा, त्यांचा वनवास काही दुःखाचा होता का? ह्या पांडवांचा वनवासही चांगला होता. पण ह्या दोघांना, भीम आणि द्रौपदींना सतत त्या विटंबनेची आठवण व्हायची. आणि म्हणून ते युधिष्ठिराला टोचून बोलायचे. पण एरवी त्यांचाही वनवास चांगला झालेला आहे. रामाचा वनवास तर असं झालेला आहे, का सांगतोय की वनवास तर त्यांनी भोगला की हो. हे राजमहालात राहायचे तर त्यांना राहावं लागलं, पंचवटीसारख्या पर्णकुटीत राहावं लागलं ना. त्यांच्या मुलांचे जन्म, ज्यांच्या हाती सुवर्ण कंदुक असायला पाहिजे, माडगूळकरांनी सांगितले सोन्याचा चेंडूनी खेळायला पाहिजे, मातीची खेळणी आले ना, कारण दैव जाणिले कोणी, हेच उत्तर आहे. भोग भोगायलाच पाहिजेत कर्माप्रमाणे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, पुढचा प्रश्न की पांडव कृष्णसखे असताना वनवासात का, वनवासात सोडा दुःखात का, असा प्रश्न विचारा. दुःख मागितलंय कुंतीनं, माहीत आहे ना तुम्हाला, दुःखांचा वर्षा होऊ नये माझ्यावर, ते दुःखांना घाबरत नाही. द्रौपदी लक्ष्मीच्या अंगापासून यज्ञकुंडातून जन्मली, लक्ष्मीच्या अंशापासून. लक्ष्मी आहे द्रौपदी. आणि ती तावून सुलाखून तिचा जन्मच यज्ञाच्या ज्वालेतून निघालेला आहे. म्हणून द्रौपदीचं एक नाव याज्ञसेनी आहे. असं असताना तिला अपमानित का व्हावं लागलं, तिघांचं त्यांनी सांगितलेलं आहे. एक म्हणजे पहिल्यांदा दुःशासन, नंतर जयद्रथ आणि नंतर कीचक. या तिघांनी तिच्या केसाला, जे तिच्या सौंदर्याचं अगदी सुंदर लक्षण होतं, आणून धरून राजसभेत आपटलेली आहे. जयद्रथांनी अरण्यात तिला पळवून नेलेलं आहे, केसाला धरून. तिचा अपमान. ती जर लक्ष्मीचा अंश आहे, ती जर यज्ञातून जन्मलेली आहे, यज्ञ तुम्ही पवित्र मानता. राम वगैरेचे जन्म यज्ञातून नव्हते का झालेले, यज्ञाच्या पायसातून, पण तरी किती भोग भोगावे लागले. पुढचा प्रश्न रामाबद्दल आहे. परीक्षित जन्मेजय विचारतोय. परीक्षिताने असेच प्रश्न शुकदेवांना विचारलेत. आता हा पुढचा प्रश्न बघा. द्रौपदीला मग दुःशासन, जयद्रथ, कीचक यांच्याकडून अपमानित का व्हावं लागलं, ही कथा आपण महाभारतात बघितली आहेत, आता नको. सूर्याला आकाशात अखंड फिरावं का लागतं, तुम्ही म्हणा हे जिओग्राफी आहे. आणि सूर्य फिरतो कुठे, पृथ्वी फिरते. पण ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात सूर्याचे चालून न चालणे. सूर्य हल्ल्यासारखा दिसतो, पृथ्वी फिरते. आणि म्हणून आपल्याला सूर्याचा उदय अस्त निरनिराळ्या वेळेला त्याला ॲपरंट सांगितलेलं आहे. सूर्याची गती ही भासमान आहे, ॲपरंट मूव्हमेंट आहे ती. पण का त्याला अखंड फिरावं लागतं, त्याला विश्रांती का नाही, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं, चंद्र क्षयरोगी का, जरा गुटगुटीत होतो पौर्णिमेपर्यंत. लोकांना वाटतं, आईला वाटतं चंद्राच्या की आता आपलं बाळ सुधारला, परत पौर्णिमेपासून क्षय सुरू, अमावस्येला नाहीच, परत गुटगुटीत होतं बाळ. हा क्षयरोगी का, चंद्राला अर्थात त्यांना शाप मिळालेले आहेत. त्या सगळ्या शापांच्या कथा बघायला आपल्याला वेळ नाही. ज्या वेळेला जी कथा येईल त्यावेळेला बघू. पण काही एक दोन मजेदार कथा आपण बघणार आहोत. तर त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व तंत्र स्वतंत्र विष्णू. सर्व तंत्र स्वतंत्र म्हणजे त्याच्यावर आणि कुणाचं राज्य आहे, हे सगळे देव वरचे आहेत ना, ब्रह्मदेव, विष्णू, महेश आहेत ना वरचे. तर त्याला काय सुंदर आहे. काल आपण हा प्रश्न विचारला होता की लक्ष्मीचा सहवासाने वैकुंठातला वास, वैकुंठातला निवास आणि लक्ष्मीचा सहवास आणि लक्ष्मीकडून सेवा, ती सोडून मासा, कासव, वराह ह्या जन्म का घ्यावे लागले, का घ्यावेसे वाटले, असा प्रश्न आहे. क्या घ्यावे लागले, शाप, हेच उत्तर आहे. बघू नंतर श्रीरामाला वनवास, पत्नीचं हरण आणि नंतर पत्नीला सोडवण्यासाठी वानरांचं साह्य का घ्यावं लागलं, शाप, प्रारब्ध, पूर्वजन्मीचं कर्म. आता त्या काही कर्मांच्या कथा आहेत, म्हणून म्हणतो की पूर्वजन्म, पुनर्जन्म, प्रारब्ध,
संचित म्हणजे आत्तापर्यंत साठलेलं त्यातला काही भाग घेऊन मी जन्माला आलेलो आहे आणि आता मी नवीन कर्म करतो आहे. हे सगळे ग्रंथ आपण त्यांचा अभ्यास करतो आहे इथून पुढचं आत्ता करत असलेलं कर्म सुधारण्यासाठी. आधीचं आहे त्याच्यावर माझा काही इलाज नाही आहे, ते मला भोगायलाच पाहिजे. म्हणजे कुठलाही असाध्य रोग काहीही कारण नसताना मला झाला तरीसुद्धा मी विचार करायला पाहिजे की ही संधी मिळाली मला, हा माझा पुनर्जन्म झालेला आहे. तर विचार करूया. त्याच्यानंतर आता पूर्णावतार आहे ना विष्णूचा, कृष्ण, त्याचा जन्म तुरुंगात का झाला? अरे दादा, राजमहालात व्हायला पाहिजे होता ना. बरं, तुरुंगात झाला. देवकी मातेचं दूध का नाही त्यांनी प्यायलं? आपल्या जन्मदात्या आईच्या दुधापासून तो वंचित का राहिला? शाप आहे कुठला तरी. पुढे बघा, कृष्णाला एवढा आहे चांगला, गोकुळात गुरं का राखावी लागली? गुराखी का झाला तो? आपण गोपाल वगैरे म्हणतो, गुराखी का झाला? अशा प्रकारच्या प्रश्नांना एक कॉमन उत्तर काय? कर्मगती, प्रारब्ध. ज्याचं त्याचं दैव नशीब म्हणलं की जरा निराळ्या दिशेने आपण विचार करतो, पण प्रारब्ध आणि प्राक्तन. समर्थांच्या जीवनातला प्रसंग आपण पाहिला आहे की वय वर्ष 12 लग्न वेदीवरून किंवा लग्नाच्या त्या भोवल्यावरून पळून जातात. सगळे नवरदेवाचे कपडे देतात, लंगोटी फक्त ठेवतात आणि लंगोटी घालून काळ्या रामासमोर नाशिकला उभं राहतात आणि सांगतात, रामा, मी माझं प्राक्तन घेऊन आलेलो आहे. म्हणजे माझं जे काही उरलेलं कर्म आहे, त्याचे जे पाप असेल त्याचं दुःख भोगायला मी तयार आहे, जे पुण्य आहे त्याचं सुख भोगायला मी तयार आहे, पण नवीन कर्म आता इथून पुढे मी करीन त्याची जबाबदारी तुझ्यावर. मी फक्त माझं प्राक्तन घेऊन तुझ्याकडे आलेलो आहे. काय सुंदर प्रार्थना आहे. आपण प्रार्थना केली नाही ना तरी आपण प्रारब्धच भोगत असतो. एक गंमत बघा की न्यूटननी डिस्कवरी केलेली आहे ग्रॅव्हिटेशनची, शोध नाही लावलेला. म्हणजे जणू काही न्यूटनपूर्वी ग्रॅव्हिटी नव्हतीच. आणि वर होतो ती झाडांची मुळं उलटी वगैरे होती, नाही, आपल्याला माहीत नव्हतं. ही निसर्गातली जी रहस्य आहेत ती विज्ञान शोधून काढतं. ती रहस्य असतातच असतात. म्हणून विचार करा. आता कृष्णाला गुरं का राखावी लागली? वरुणाची गाय होती, ती कुणी पळवली? कश्यप नावाच्या ऋषींनी पळवली. कशासाठी? यज्ञासाठी. यज्ञात त्यांना दूध वगैरे पाहिजे होतं, कामधेनूची पूजा करायची असेल, कदाचित नंतर त्यांनी वरुणाला परत दिलीही असते. आता ऋषींनी गाय नेली आहे आणि ती कामधेनू आहे, कामधेनू ऋषींकडेच असली पाहिजे म्हणून वरुण पहिल्यांदा नाही. पण ज्यावेळेला त्यांनी कामधेनूंची जी वासरं होती ना, वत्स, त्यांनी संध्याकाळी आई नाही म्हणून जो टाहो फोडला, आक्रोश केला, तो ऐकून वरुणाला सहन झाला नाही. आणि म्हणून त्यांनी कश्यपांना शाप दिला की एक जन्म तुम्हाला घ्यावा लागेल गवळी म्हणून. तो कृष्णाचा जन्म आहे. गुरं राखावी लागतील, ते त्याचं उत्तर आहे. आणि तुमची पत्नी अदिती आहे ना, बरोबर, ती मरत वांझ म्हणून जमेल. म्हणजे काय की तिला मुलं होतील पण जन्मला मरतील. जन्मला 6 मुलांना मारलं नाही का कंसानी? कृष्ण जगला आणि ती मुलगी हातातून सुटली, विंध्य पर्वतावर विंध्यवासिनी झाली. ती कथा आपण काल बघितली. पण लक्षात ठेवा, म्हणून हे शाप भोगण्यासाठी कृष्णाला गवळ्याच्या घरी जन्म घ्यावा लागला. त्याला कारागृहात जन्मला, कारण कंसाने शिक्षा दिली होती. पण लगेच तोनी अदलाबदल केली म्हणून तुरुंगातून तो आला गवळ्याकडे. शाप भोगतोय. आधीचं कर्म आहे ना, ते कर्म भोगतोय, ते सांगितलं. त्याच्यानंतर हरीनं, नारदांची ती कथा माहिती आहे, आपण नुसतं बघूया की त्या त्रिभुवन सुंदरी, तिचं लग्न आहे आणि स्वयंवर आहे. नारद म्हणतात की ही इतकी सुंदर पत्नी आपल्याला मिळाली तर या जन्मात संसार करूया, ब्रह्मचर्य वगैरे पुढच्या जन्मात बघूया, नारायण नारायण. ही इतकी सुंदर पत्नी मिळत असेल तर ते झाल्यानंतर नारद तो म्हणतो हरीला की इतकी मी चांगली उपासना केलेली आहे, सतत मी तुझं नाव हरी हरी नारायण नारायण, मला तुझं रूप दे. दिलं म्हणतो. आणि येतात तर हरीचा एक अर्थ आहे माकडाचं तोंड दिलेलं आहे म्हणून फजिती झालेली आहे. मग त्यांना शाप देतात की तुला एक जन्म, मला पत्नी मिळता मिळता गेली माझ्या हातून, तुला मिळालेली पत्नी पळवली जाईल आणि ती सोडवण्यासाठी तुला माकडांची वानरांची मदत घ्यावी लागेल. हा शाप होता. त्याप्रमाणे घडलं. राम, वनवास, सीता, रावण, सीतेचं अपहरण, रावणावर स्वारी वानरांच्या मदतीनं, हे सगळं आहे.
खरं म्हणजे सीता म्हणत होती, लक्ष्मण म्हणत होता, मला काही 14 वर्ष वनवासाची काही अट नाही आहे, मी जातो आत्ता आणि भरताला सांगतो अयोध्येचं सैन्य पाठव, आपण सोडवून आणूया सीतेला. तो म्हणतो नाही नाही नाही, हे वनात जे वनचर आहेत, वनचर मित्र जय जय राम, आपण त्यांच्या मदतीने करूया. हा शापच होता एका अर्थाने. म्हणून त्याला नायक म्हणले, रघुनायक, रघुनाथ. कारण वानरांच्याकडून केवढा पराक्रम करून घेतला जो देवानंही शक्य नव्हता रावणाला मारणं, तो वानरांच्या मदतीने रामाने मारलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणताही वर किंवा कोणताही शाप हा कायमचा नसतो, आपल्याला माहीत आहे. शापाच्या पोटात वर असतो आणि वराच्या पोटात शाप असतो, माहीत आहे आपल्याला. 2 आपल्याला माहीत असलेली उदाहरणं फक्त सांगून पुढे जाऊया. एक दशरथाला मिळालेला श्रावण बाळ किंवा श्रावण कुमार, त्यांच्या आईवडिलांचा शाप. म्हणलं तर शाप आहे आणि म्हणलं तर वरदान आहे. कारण का की मूल होत नाही आहे, त्याला मूल झालं, शाप सत्य होण्यासाठी मूल झालं. आणि परत या वरदानाच्या पोटात शाप काय, 14 वर्षांनी, म्हणजे तो राम 16 वर्षाचा झाल्यानंतर 16 आणि 12 वर्ष अयोध्येत राहिला. समजा 28व्या वर्षी वियोग दशरथाचा मृत्यू. विचार करा तुम्ही, म्हणजे शापाच्या पोटात वरदान, वरदानाच्या पोटात शाप. म्हणून एक असं काही नक्की नाही. मग मला नक्की काय भोगावं लागेल, तुझ्या प्रारब्धाप्रमाणे. हल्ली विचारतात ना, गुड न्यूज बॅड न्यूज, आधी कुठली न्यूज सांगू? बरोबर आहे, त्याच्यावर विनोदी असतात बरेचसे. तसं वरही देणार आहे आणि शापही देणार आहे. आधी काय भोगणार? तुला स्वर्गही भोगावं लागणार आहे, नरकही भोगावं लागणार आहे. आधी काय भोगावं लागेल हा चॉईस आपल्याला दिलेला असतो. आणि बरेच जण म्हणतात आधी नरकवास भोगतो आणि नंतर स्वर्गात जातो. स्वर्गातून नरकात म्हणजे फार भयंकर आहे ते. समर्थांनी सांगितलेलं आहे, आधी दशा मग अवदशा. दशा म्हणजे चांगली परिस्थिती आणि अवदशा म्हणजे वाईट परिस्थिती. किंवा अवदशा आधी दशा मग अवदशा, अवदशोपरी दशा, वाईट स्थितीतून चांगली. प्रसंग असो भलतैसा नाम सोडू नये. श्रीमंत होतात गरीब झाला, गरीब होतात श्रीमंत, श्रीमंत गरीब झाल्यानंतर कदाचित नाम राखेल, कारण दुःखात नाम राखणं सोपं जातं. गरीब जर श्रीमंत झाला तर नाम विसरण्याची शक्यता आहे. असं हे झाल्यानंतर आपण अर्जुनाचं बघितलं आहे. अर्जुनाला त्या उर्वशी प्रसंगामुळे, उर्वशीचा पुढे उल्लेख येणार आहे, उर्वशी पुरुरवा, उद्या ती कथा असेल, त्यावेळेला अर्जुनाचा हा प्रसंग आपण जरा पुन्हा बघूया. पण उर्वशीने शाप काय दिला, नपुसक होशील, प्रसंग आपल्याला माहीत आहे, उद्या जरा विस्ताराने पाहूया. पण शापाच्या पोटात वरदान होतं, नंतर उशाप काय, जन्मभर नाही, 1 वर्ष तुला नपुसक व्हावं लागेल, अर्धा पुरुष अर्धा स्त्री. आता वरदान काय, अज्ञातवासात बृहन्नडेच्या रूपात अर्जुन असा झाला ना, आणि म्हणून ओळखता आला नाही. तो नृत्यशाळेत राहिला, नृत्य शिकवत राहिला. हे विचार करा. म्हणून शापाच्या पोटात वरदान आहे. असं काही चांगलं आहे आणि काही वाईट आहे असं काही नाही. आपण होतं ते बऱ्या करताच म्हणतो, ही चांगली फिलॉसॉफी आहे. ती गोष्ट माहीत आहे, राजा आणि जातात सगळेजण, राजा आणि त्याचा प्रधान जो कायम बरोबर असतो, दोघेजण काहीतरी बघायला जातात आणि वाट चुकतात. वाट चुकल्यानंतर राजा म्हणतो की तलवार काढली पाहिजे आपलं, आणि तलवार काढत असताना राजाच्या बोटाला कापतं आणि रक्त येतं. त्यावेळेला तो म्हणतो की काय झालं हे? त्यावेळेला तो म्हणतो होतं ते बऱ्या करतास. त्यावेळेला तो चिडतो, इतक्यात काही सैनिक येतात शोध काढत. तो म्हणतो ह्यानी मला रक्त आले आणि होतं ते बऱ्या करतास, म्हणतो ह्याला नेऊन तुरुंगात टाका, मी परत येतोपर्यंत नंतर मी याचा न्याय करेन. आणि नंतर राजाला काही लोक येतात, कापालिक असतात ते, आणि त्यांना नरबळी द्यायचा असतो त्यांच्या देवीसाठी. देवीला रक्ताचा अभिषेक असतो आणि राजाला घेऊन जातात, आंघोळ वगैरे घालतात, आणि कोणत्याही क्षणी राजाचं डोकं उडवून ते रक्ताचा अभिषेक देवीला करायचा. इतक्यात जो प्रीस्ट असतो, म्हणजे जो पुजारी, तो म्हणतो आधी मला बळी जो देणार आहे तर बळी पूर्ण आहे की नाही बघायला पाहिजे. तर राजाच्या बोटाला जखम झालेली आहे, म्हणजे ते रक्त गेलेलं आहे. म्हणजे जसं उष्ट फळ आपण नैवेद्याला दाखवत नाही, तो म्हणतो हा बळी चालणार नाही. राजा परत येतो, विचार करतो की होतं ते बऱ्या करताच. तो म्हटला होता नाही तर मी आता मेलोच असतो की. त्याला तुरुंगातून बाहेर काढतो, म्हणतो पण तुला तुरुंगात टाकलं त्यावेळेला तो होतं ते बऱ्या करताच म्हणला होता, ते कसं? तो म्हणतो मी जर तुमच्याबरोबर असतो तर माझ्या अंगावर जखम नाही आहे, माझा नक्की बळी गेला असता, म्हणून होतं ते बऱ्या करताच. ही एक फिलॉसॉफी आहे. थिंक पॉझिटिव्हली, बी पॉझिटिव्ह. हल्ली गमतीनं म्हटलं जातं बी पॉझिटिव्ह इन एव्हरीथिंग एक्सेप्ट कोरोना. कोरोना पॉझिटिव्ह किंवा कोविड पॉझिटिव्ह होऊ नका तुम्ही. तर हे ठीक आहे. आणि म्हणून प्रारब्धानुसार मग देव असू दे, दानव असू दे, इंद्राला सुद्धा किती भोगावे लागलेले आहेत, 1000 छिद्र पडलेले आहेत त्याच्या याच्यावर, म्हणजे जखमा झालेल्या आहेत रोगाच्या, मग त्याचे नेत्र झाले,
आणि नंतर इंद्र परत त्याला रूप आलं. प्रत्येकाला भोगावं लागलेलं आहे, कुणी सुटलेला नाही आहे. अशा परिस्थितीत आपण विचार केला की शाप, वरदान, प्रारब्ध, पूर्वजन्म, पुनर्जन्म, आधी केलेलं साठलेलं ते घेऊन जन्माला आलेलो, आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं आत्ता करतोय ते कर्म. आत्ता आपण काय करतोय हा सत्संग. आपण काहीतरी ऐकतोय, मनोरंजन म्हणून ऐकलं तर तेवढं आपल्याला क्रियमाण आत्ता जे करतोय त्याचा फायदा होणार नाही. आपण उद्बोधन म्हणून ऐकूया. मनोरंजन तर आहेच, कथाच ऐकणार आहोत, पण उद्बोधन म्हणजे त्यातून मिळणारं किंवा त्यातून होणारं शिक्षण. पहिल्यांदा परीक्षित, काल फक्त उल्लेख केला होता. आपण भागवतातला परीक्षित बघितला. कुठलं भागवत? त्याला वैष्णव भागवत म्हणूया. विष्णूची कथा सांगणारं, विष्णूच्या अवतारांची कथा, आणि मुख्य म्हणजे कृष्णाचं चरित्र म्हणून कृष्ण भागवत म्हणा किंवा विष्णू भागवत म्हणून त्याला वैष्णव भागवत. आणि हे देवी भागवत शक्तीच्या उपासकांचं म्हणून याला शाक्त भागवत म्हणतात. शाक्त म्हणजे शक्तीचे उपासक. तर या भागवतातला परीक्षित कसा आहे? परीक्षिताकडून ते पाप घडतंच. तो कथाभाग आलेला आहे पुन्हा, आणि सुरुवातीला आज आपण त्याला स्पर्श करूया. उद्यापासून जी कथानकं सुरू होणार आहेत ती खास शुंभ निशुंभ, मधु कैटभ ह्यांना देवीने कसं मारलं, देवीच्याच वराने ते उन्मत्त झाले होते, तर देवीने कसं मारलं हे फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटी महिषासुरापर्यंत आपण पोहोचणार आहोत. किती ते राक्षस आहेत, राक्षस कसे निर्माण झालेले आहेत. राक्षसांनी तपश्चर्या त्याच मंत्रांनी केलेली आहे की ज्या मंत्रांनी राजांनी केली आणि चांगल्या संतांनी, साधू संतांनीही केली, ऋषींनीही केली. पण शक्ती मिळाली, त्या शक्तीचा उपयोग विकृती म्हणून केला, संस्कृती म्हणून केला नाही. तर एक लक्षात ठेवा, हा परीक्षित ज्यावेळेला त्याला कळतं बाप रे 7व्या दिवशी मरणार होता, पण मग झालं काय? घाबरला. पहिल्यांदा तो आपल्या विश्वासातल्या एका माणसाला बोलवतो किंवा मंत्र्याला असेल आणि त्याच्याबरोबर खूप धन देतो आणि ऋषिकुमाराकडे जा ज्यांनी मला शाप दिलेला आहे आणि त्याला हे सगळं धन दे. आपण म्हणतो ना साम दान दंड भेद, हे लाच आहे, लाच. तो लाच देतो आणि तो ऋषी म्हणतो की काही झालं तरी मी परत घेणार नाही आहे आणि मला अशा पापी माणसाचं धन कशाला पाहिजे, आम्ही आहोत तेच मस्त मजेत आहोत, परत पाठवतो. पण त्यांनी तोही प्रयोग केलेला आहे परीक्षिताने. आणि नंतर म्हणलं आता जर अरे रात्रंदिवस काम करा, एक मोठा असा मनोरा उभारा. मनोरा म्हणजे टॉवर, आणि त्याच्यावर काचेचा भाग, म्हणजे मी आत मला कोण चावत नाही ना, माझ्यावर कोणी हल्ला केला नाही ना, हे बाहेरून दिसलं पाहिजे. आणि माझ्याकडे कोणी येत नाही ना साप वगैरे, हे मला आतून दिसलं पाहिजे. अत्यंत भित्रट असा आहे, अत्यंत दुष्ट आणि एका अर्थाने भ्रष्ट असा हा परीक्षित. दुष्ट नसेल पण भ्रष्ट, लाच देतोय ना दुसऱ्याला जगण्यासाठी. म्हणून असं केलेलं आहे. एक एक दिवस तो मोजतोय. 6 दिवस झाले, काहीही नाही. कारण 7व्या दिवशी मरण येणार होतं. या मूर्खाला काय माहीत 6 दिवस मी आनंदात घालवलेत, आता 7वा दिवस जाईलच. 7व्या दिवशी तो म्हणाला की आज मला काही आहार नाही, काही नाही, काही नाही. तरीसुद्धा फळं पाठवली जातात, फळांची एक बास्केट. त्या फळातलं एक फळ तो घेतो आणि ते कापल्यानंतर त्याच्यात बारीक अळी असते, ज्याला आपण कोकणीत कीड म्हणतो, अळी ती असते. अळी घेतल्यानंतर हा तक्षक होय म्हणून तो उपहासाने ती मानेवर ठेवतो, हे 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 हसतोय, सगळ्यांना दाखवतोय. त्या अळीचंच तक्षक रूपांतर होतं अळीचं, आणि तो त्याला दंश करतो आणि हा मरतो. ह्यानी शाप फार सिरियसली घेतलेला आहे आतून. आणि शाप हा आत तुम्ही घेतलात तरीसुद्धा शाप असत्य होणारच नाही. एक शाप ट्रान्सफरेबल नाही आहे, फक्त भक्ताचा शाप देवानी घेतलेला आहे. ती कथासुद्धा पुढे आली तर पाहूया. अंबरीश राजाची कथा आपण बघितली. काही अंबरीशाला दुर्वासांनी शाप दिलेला आहे, नीच योनीत जन्म घ्यावे लागतील. पण ते भक्तासाठी ते भगवंतानी ते जन्म घेतलेले आहेत. म्हणून विष्णूला का घ्यावे लागले ते जन्म? शाप आहे. विष्णूला शाप नाही आहे. शाप कोणाला आहे? अवतार का घ्यावे लागले? शाप आहे. विष्णूला शाप नाही आहे, पण जय विजयना शाप आहे. आम्ही 3 जन्म घेणार, आम्हाला मारण्यासाठी तो अवतार घेतले पाहिजेत, म्हणून पुढचे अवतार झाले. अंबरीशाला नीच योनीत जन्म म्हणून आधीचे अवतार झाले. भक्ताचे अवतार ट्रान्सफरेबल आहेत फक्त भगवंतासाठी, बाकी कोणाचाही नाही आहे. भगवंताला मिळालेला शाप ऋषींचा तो त्यालाच भोगला पाहिजे. आणि ऋषींना देव आपण ज्याला म्हणतो त्यांना शाप देण्याची शक्ती होती का? तर आहे. आता कितीतरी उदाहरणं आपण बघितली आणि इथे पुढे तर उदाहरणं येणारच आहे. त्याच्यानंतर असा तो परीक्षित हो,
कसली परीक्षा घेतलेली आहे, त्याला काय मिळालेलं आहे, काय शिकलाय तो, काही नाही, मित्र आहे तो. आणि ही कथा कीर्तनात वगैरे रंगवून सांगितली जाते, कारण याच्यात एक रोमांस आहे. तो घाबरला आणि नंतर त्यांनी आळी ठेवली आणि ती आळी दाखवायची आणि नंतर तक्षकाने त्याला मारला. हा मित्र आहे. तो परीक्षित कसा आहे, तो म्हणतो आधी मी मुक्त होणार आणि मग मृत्यू मला मारेल, माझ्या कलेवराला मृत्यू मारणार आहे. कलेवर म्हणजे देह जिवंतपणे, सुद्धा देहाला कलेवरच म्हणतात. मी जिवंत आहे कारण हा जीव आहे, आत्मा आहे, प्राण आहे, चैतन्य आहे. मी मरतो त्यावेळेला सगळं जातं, देह उरतो. हे विचार करूया. हा नवीन काही विचार नाही आहे. आज व्हॉट्सॲपचा एक संदेश अनेकांकडे आलेला आहे, तो आपण तुम्हाला माहीत असेल, पण आपण अशा पद्धतीने वाचणार आहोत की तुम्हाला देवीचं काय, देवी कशी आहे, सर्व, सदा, सर्वथा, सर्वत्र, सर्वेश्वरी, सर्वोपरी. आत्ता बघितलं ना की पूर्णपणे ती सर्व तंत्र स्वतंत्र, तिच्यावर कुणाचाही अंमल चालत नाही. अशी देवी A to Z म्हणजे सगळ्यांच्यात ती देवी आहे असं दाखवण्यासाठी A म्हणजे अंबा, B म्हणजे भवानी, C म्हणजे चंडी किंवा चामुंडा, D म्हणजे दुर्गा, E म्हणजे एकवीरा, F म्हणजे फलहारिणी म्हणजे कालीचंच ते एक रूप आहे, रामकृष्णाच्या चरित्रात येतं. G म्हणजे गायत्री, H म्हणजे हंसवाहिनी किंवा हिंगलाज, आता पाकिस्तानमध्ये आहे सध्या ती. I म्हणजे इंद्राणी, J म्हणजे जगदंबा, K म्हणजे काली, L म्हणजे लक्ष्मी, M म्हणजे महामाया, N नारायणी, ओम ओंकारिणी, P पद्मा, Q कात्यायनी, R रत्नप्रिया, S शीतला, T त्रिपुरसुंदरी, उमा, U उमा, V वैष्णवी, W वाराही, X क्षमा किंवा शांती, शांती हा शांती नाही, क्षमाच, Y यक्षिणी किंवा यमाई आणि Z म्हणजे ज्वालादेवी. एका क्षणात आपण वाचले ना, एका मिनिटात. हा हे देवी सगळ्याला व्यापून राहिलेली आहे ना. A to Z म्हटल्यानंतर आपल्याला दोन आठवतात, फक्त रेफरन्स देतो आणि पुढे जातो. देवी भागवत समजायला त्याचा उपयोग होईल. हे लहान पोरग प्रार्थना करतं आणि जातं. रोज प्रार्थना, कधी 15 सेकंद, कधी 30 सेकंद, कधी 1 मिनिट. ते फादर, तो प्रीस्ट असतो, तो त्याला विचारतो, माय चाइल्ड डू यू हॅव सो मेनी प्रॉब्लेम्स. हे लक्षात ठेवा, प्रॉब्लेम अँड प्रेयर म्हणजे संकट आणि भक्ती, संकट आणि सत्यनारायण, संकट आणि व्रत आपण जोडलेली आहेत ते एकमेकाला. ते करा तुम्ही, पण ते बाहेरून आहे, आत त्याला काही सपोर्ट नको का. बाहेरून जर मारतो तो कासार आपण म्हणतो ते, पण आतून तो देतो ना कुंभार, त्या थापटण्याने आत आधार देतो ना. आतला आधार आपल्याला कुठे, आपण बाहेरचा आधार शोधतो, बाहेरच्या सगळ्या पूजा करतो, बाहेरच्या पूजाला नाही विरोध. आता मरायला लागलेले आहेत आजोबा, म्हणा ना तुम्ही महामृत्युंजय मंत्र, आजोबांचं प्रारब्ध आहे त्याप्रमाणेच होणार आहे. पण तो मंत्राचा अर्थ तू घेतलास तर तुझं उरलेलं आयुष्य तो चांगलं घालवशील. सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्यूर्मुक्षीय महामृतात आपण म्हणतो ना, हे महत्त्वाचं आहे. हे जमलं पाहिजे. आतला सपोर्ट नसेल, इनर कंट्रोल, इनर आपण म्हणतो ना रिमोट कंट्रोल, तो इनर जर नसेल तर रिमोटचा आणि एक्सटर्नलचा काय उपयोग आहे, बाहेरचा आणि दूरचा काय उपयोग आहे. आतला जर नसेल तर आतून पाहिजे. आपण म्हणतो ना साध प्रतिसाद प्रसाद, आतून प्रसाद पाहिजे आणि त्या प्रसादाला मनःप्रसाद म्हणलेला आहे. काल आपण याचं एक ज्या देवी भागवताचं महात्म्य पाहताना मन प्रसन्न करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात चंद्र, त्या चंद्रापेक्षा श्रेष्ठ ही आहे गंगा. ती वाहते सतत, प्रवाही आहे आणि पवित्र आहे, पावन करते. त्याच्यात सगळे त्याच्याही गंगेपेक्षाही श्रेष्ठ काल आपण बघितलं आहे कोण आहे, देवी भागवत, रामायणापेक्षा श्रेष्ठ आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर हे सगळे आपण वाचलं. देवी म्हणल्यानंतर देवीचा म्हणून मंत्र आहे का, देवीचे अनेक मंत्र सांगितलेले आहे. वाघ बीज मंत्र, एकाक्षरी मंत्र असेल, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. हे आपण राक्षसांच्या तोंडात हे मंत्र ऐकतो, कारण त्यांना ती चामुंडा, त्यांना अशी शक्ती करायची. पण ऐ अनुस्वारा ते एक मंत्र आहे आणि पुढे उतथ्याची गोष्ट येणार आहे. आता जरा सस्पेन्स राहू दे की त्या मंत्राचा काय चमत्कार होतो. म्हणजे एक असं अक्षर वरून येतं आणि त्या अक्षरावर आपण चिंतन करत नाही. मागे आपण एक गोष्ट बघितलेली होती की देव दानव मानव यांचे प्रतिनिधी जातात कुणाकडे, देवांचा गुरु जो बृहस्पती आहे त्याच्याकडे, आणि सांगतात काय, बृहस्पती बसलेला आहे ध्यानस्थ. हे कुणीतरी आलेत म्हणल्यानंतर तो डोळे उघडतो. का आलात,
आम्हाला आमचं जे दुःख आहे त्या दुःखाचं कारण समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचा उपाय द आणि हा डोळे बंद करून बसतो. तिघंजणं त्याला नमस्कार करतात आणि आम्हाला उपाय सापडला, आनंदाने जायला लागतात. काही अंतर गेल्यानंतर तो परत या म्हणतो. तुम्हाला काय कळलं? आता द हे एक अक्षर दिलेलं आहे. राक्षस म्हणतात आम्ही अत्यंत क्रूर आहोत, हिंसक आहोत, म्हणून आमच्या मनाला शांती नाही आणि जीवनात दुःख आहे. द म्हणजे दया. आम्ही दया जर दाखवली, दयावान जर झालो तर आम्ही सुखी होऊ. बरोबर आहे. मानवा तुला काय कळलं? तू म्हणतो की आम्ही इतके लोभी आहोत, माझं ते माझंच आणि दुसऱ्याचं तेही माझंच. गिधाडी वृत्ती आहे. म्हणून आम्हाला द म्हणजे दान द्यायला शिक, तू सुखी राहशील. आणि देवानं तुम्हाला काय, आम्ही इतके इंद्रिय भोगात मग्न झालेलो असतो तरी आम्ही दुःखी आहोत. इंद्राला सतत भीती. आता आपण व्यासांचं बघणार आहोत. व्यास बसले तपश्चर्याला, हा जातो शंकराकडे, अरे बापरे व्यासाने माझं सिंहासन मागितलं तर. हा सतत भीती आहे त्यांना. तर तो म्हणतो कारण इंद्रिय दमन करा, इंद्रियांवर थोडं नियंत्रण ठेवा, भोगांवर थोडा अंकुश ठेवा. द म्हणजे दमन, देव म्हणतात. द म्हणजे दान, मानव म्हणतो. आणि द म्हणजे दया, दानव म्हणतात, राक्षस. बरोबर आहे म्हणाले. तथास्तु, जा. असा एक अक्षरी मंत्र आणि त्या मंत्राची उपासना करतात आणि त्या उपासनेतून एवढं आत्मिक तेज त्यांना मिळतं. तर आपण आता व्यासाने सुरुवातीला आपलं चरित्र सांगितलं आहे. आपल्याला मुलगा पाहिजे होता आणि तो मुलगा त्यांना कसा मिळाला हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेला ढगांचा गडगडाट होतो ना, त्यावेळेला ते ढग आपल्याला सांगत असतात, अरे विसरलास का रे, द द द द द. हा जो संदेश आहे त्या ह्याच्यात सांगितलं आहे शेवटी की ढगांचा गडगडाट होतो त्यावेळेला हा दकार ऐकायचा असतो त्याच्यात. कारण का की परत तो संदेश रिन्यू करा, कारण तुम्ही विसरलेले आहात. तसं आता व्यास गेलेले आहेत, व्यास अस्वस्थ झालेले आहेत. आता व्यास हे आपण म्हणतो ना भागवतातले व्यास, महाभारतातले व्यास तसे नाही आहेत. महाभारतातले व्यास त्यांना दिव्यदृष्टी आहे. आपण दुर्योधनाचं उदाहरण नेहमी देतो, त्यांना दुःखच वाटत नाही. दुर्योधन झाला गाढवासारखा ओरडला, अरे राजा याचा त्याग कर. त्यांना माहीत आहे राजा मोहामुळे त्याग करणार नाही आहे. आणि ज्यावेळेला तो अत्यंत करुणावस्थेत मरतो, त्याचा पडलेला आहे मुकुट आणि मुकुट घ्यायला जातो, पण भीमाने दोन्ही मांड्या फोडलेल्या आहेत गदेने आणि तिथे पोचू शकत नाही तो. व्यासानं तेव्हाही दुःख होत नाही. संजयाला दुःख होतं, कधी काय हा राजाच्या रुबावात राहिला आणि आता तो मुकुट पडलेला त्याला मिळत नाही आहे, हात पोचत नाही आहे त्याचा. आणि दुःख झालं, अश्रू आले आणि त्यामुळे त्याची दिव्यदृष्टी गेली. व्यासांना दिव्यदृष्टी आहे. व्यास हे संतुलित आहेत. गीतेतलं स्थितप्रज्ञ दर्शन 2ऱ्या अध्यायातलं हे व्यासांचं आत्मचरित्र आहे. पण इकडचे व्यास बघा हे अस्वस्थ आहेत. का तर बसलेले आहेत कशात, त्या महाभारताच्या शेवटी व्यासांची अस्वस्थता काय, अरे धर्मात अर्थश्च कामश्च, धर्माच्या पायावर आधारित अर्थ आणि काम हे 2 पुरुषार्थ तुम्ही मिळवा, माझं कुणीच ऐकत नाही आहे. आणि पांडव कौरव सोडा तरी पांडव ऐकत होते. कौरवांचं तर काय सगळा सत्यानाशच झाला होता. यादव त्यांनी कुठे ऐकलं. त्यांच्याकडे एवढं अर्थ होता, त्यांना एवढं भोग पाहिजे होते आणि त्या अर्थ आणि भोग धर्म सुटल्यामुळे आपल्या डोळ्या देखत सगळा विनाश बघावा लागला. बलराम आणि कृष्ण हा प्रश्न विचारलाय जन्मेजयाने की कृष्ण आणि बलरामासारखे वडील आणि काका असताना यादवांची एकमेकात असं करून त्यांचा नाश का झाला, विनाश का झाला, यादवी का झाली. उत्तर हेच आहे की प्रारब्ध. आणि इतर उत्तर आहेत. पण एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला ह्या घटना घडतात, व्यास आता उदास निराळ्या कारणाने झालेले आहे. घरटं आहे, घरट्यात चिमण्यांनी पिलं घातलेली आहेत आणि ती पिलं आता मोठी चोची आहेत त्यांना भरवलं पाहिजे. म्हणून एकदा चिमणा जातो आणि तो भरवतो आणि त्याच्या चोची उघडून ठेवलेल्या असतात. हे आपलं दृश्य हे बघितल्यानंतर म्हणतो त्या चिमणीला सुद्धा आनंद होतोय आपल्या पिलांना भरवायला मिळते म्हणून. पिलांना आनंद होतोय आपले आई वडील भरवत आहेत म्हणून. पण आपल्याला पुत्र सुखच नाही आहे, आपण कुणाला भरवणार, आपल्याला मुलगाच नाही आहे म्हणून ते अस्वस्थ आहेत. या देवी भागवतातले व्यास म्हणून अस्वस्थ आहेत. मग काय करूया, तपश्चर्या करायला सुमेरू पर्वतावर गेले आणि एक बीज दिलं. एका शब्दाचं नाही, एका अक्षराचं बीजमंत्र नारदाने दिला. आणि व्यासाने एवढी कडू विकडीची उपासना, कठोर उपासना सुरू केली. इंद्र घाबरला.
शंकराकडे गेला, अरे व्यासाने माझं सिंहासन मागितलं तर? त्या म्हणाले व्यासाने अगदी एकच इच्छा ठेवून हे तपश्चर्या केलेली आहे, त्यांना मुलगा पाहिजे, त्यांना अपत्य झालेलं पाहिजे. हा इंद्र म्हणाला मग काही घाबरत नाही, मी आनंदाने परत जातो. हे इंद्रबुवा. तर ते झाल्यानंतर व्यास परत येतात त्यांचं समाधान झाल्यावर. परत आल्यानंतर ते म्हणतात पुत्रारणी, म्हणजे पत्नी नको का, जिच्यातून हा पुत्र जन्माला येणार आहे ती कुठे? घृताची नावाची अप्सरा व्यासांसमोर येते. आणि ती अप्सरा एवढी सुंदर आहे, व्यास तिच्याकडे जायला लागल्यानंतर तिला वाटतं की व्यासांचं उग्र रूप, व्यासांचं रूप तपश्चर्येनंतर आधी काळे आहेत, ते कृष्ण द्वैपायन म्हणतो. द्वीपावर ते वाढवलेले आहेत, कारण लग्नाआधी हा व्यासांचा पुढे येणारच आहे उल्लेख. पण जाऊ दे, आपण जास्त महाभारत नको बघायला. पण पहिला जो स्कंद आहे, दुसरा स्कंद, तो सगळी महाभारतातली शेवटची कथा आहे. यादवांचा नाश का झाला, कौरव कसे जन्माला आले, पांडव कसे जन्माला आले, हे थोडक्यात सांगितलेलं आहे देवी भागवतात. कारण प्रश्न विचारतात त्याप्रमाणे सांगितलं जातं. तर एक लक्षात ठेवा, हे घृताची व्यास बरोबर गेल्यानंतर ती घाबरली, हे आपल्याला शाप देतील म्हणून तिने पोपटिणीचं रूप घेतलं, शुकी, आणि ती उडून गेली. तिला त्या बघितल्यानंतर ह्यानं एवढा कामावेग अनावर झाला, ते अरणी आणि मंथा ते घुसळत राहिले. आणि त्या अरणीतून, म्हणजे सांगितलं ना, ती बरणी की ज्याच्यात आपण घुसळतो दही आणि त्यातून ताक आणि लोणी बाहेर पडतं, त्यातून एक अत्यंत तेजस्वी असा पुत्र बाहेर पडला. आणि पुत्र बाहेर पडल्यानंतर ते म्हणाले शुकीपासून झालेला आहे, शुक नाव ठेवलं. शुक. आता शुकाचं आश्रमात राहशील का? राहतो. हां. नंतर त्याला हे करतात, मुंज करतात, सगळं शिकवतात. व्यासानं काय सगळंच ज्ञान आहे की शिकवतात. आणि नंतर म्हणतात चला ब्रह्मचर्यानंतर गृहस्थाश्रम. ब्रह्मचर्याश्रम संपला, लग्न करणार नाही. लग्न म्हणजे बंधन आहे. आता काय करायचं व्यासानं? हा ऐकतच नाही माझं, मला नातवंड बघायला नकोत का? हे व्यास मुलगा बघितला, नातवाचं मुख, म्हणून त्याला पाठवतात कुठे? जनकाकडे. तो म्हणतो जनक, तो राजा म्हणजे एक कुटुंबाचा प्रमुख असेल तो गुंतलेला असतो कुटुंबात. राजा म्हणजे सगळ्या कुटुंबांचा स्वामी, हेड ऑफ द फॅमिली ऑफ फॅमिलीज, बरोबर. त्याच्याकडे काय पाठवत आहेत? जा तर खरं. पहिल्यांदा ते वाद घालतात शुकाचार्य, आणि जनक त्यांना सांगतो, अरे मी बघ ना, माझा एक पाय थंड पाण्यात बर्फात असतो, तर माझा दुसरा पाय अग्नीत असतो. मी सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे गेलेलो आहे. मी देहात असलो तरी मला विदेही म्हणतात, माझ्या नगरीला विदेह नगरी म्हणतात. विचार करतो. आणि मग त्याला ते एवढं पटतं की संसारात राहून सुद्धा अलिप्त राहता येतं. संसारात राहून संसारातली कर्तव्य न सोडता त्या कर्तव्यातून सुटता येतं. म्हणजे आसक्ती नाही, अटॅचमेंट नाही. हे आपण नेहमी म्हणतो, चिकटून नाही राहायचं त्याला. मग हा परत येतो. पिवरी नावाची अत्यंत सुंदर स्त्री, मुलगी, म्हणजे पत्नी होते त्यांचे. त्यांना 4 मुलं आणि 1 मुलगी. मुलीचं नाव कीर्ती. पुढे त्यांचा इतिहास चालू राहतो. पण हे शुकाचार्य पुढे म्हणतात मुलं मोठी झालेली आहेत, आता पुरे झालं की प्रपंच. आणि त्यांच्यातली वैराग्याची भावना होते ती जागी होते. सगळ्यांची व्यवस्था लावतात, सगळ्यांचा निरोप घेतात, हिमालयावर येतात आणि तपश्चर्या करतात. आणि तपश्चर्यातून त्यांना एवढं सामर्थ्य मिळतं की त्यातून उड्डाण करून ते सूर्यमंडळात जातात. तिथे त्यांना प्रेरणा मिळते आणि भागवत सुरू होतं. ते परीक्षिताकडे येतात की राजा, 7व्या दिवशी मरणार असेल, तुला मुक्त व्हायचं ना, चल आपण भागवत सप्ताह करूया. त्यांना तिथे प्रेरणा होते आणि तिथून ते शुक येतात. हा शुकांचा इतिहास आहे, व्यासांचा इतिहास. हा इतिहास पुढे पुढे चालू राहतात. पण सुरुवातीला ज्या महाभारतातल्या काही कथा येतात त्यांचा उल्लेख आहे, मी फक्त उल्लेख करतो. तेवढ्या कथा तर महाभारतच होईल सगळं. पहिली गोष्ट म्हणजे व्यासांच्या निमित्ताने कुरु वंश विस्तार. व्यासांची आई सत्यवती सुत, त्या सत्यवतीचं कथानक आलेलं आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे वसू आहेत ना, 8 वसू, त्यांची कथा देवी भागवतात आलेली आहे. 8 वसू, त्यातला शेवटचा द्यू जो पुढे भीष्म झाला, त्यांनी काय केलं? नंदिनी म्हणून कामधेनू होते, ते पळवायला लागले. हे गंधर्व आम्हाला पाहिजे, त्या ऋषींना कशाला पाहिजे? वसिष्ठ म्हणले नका करू, तिच्या मनाविरुद्ध नेऊ नका. आणि त्यांनी सैन्य काढलं, त्या सैन्याने बांधलं त्यांना आणि वसिष्ठांच्या पायावर टाकलं. पहिले 7 जण शरण आले आणि शरण आल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्हाला मी शाप दिलेला आहे, मानव जन्म घ्यावा लागेल, पण तुम्ही जन्मताच मराल. ती पहिली 7 मुलं गंगा नाही का मारत?
8वात देऊ म्हणला, मी कशाला शरण येऊ, मी गंधर्व आहे, हे ऋषी आहेत पृथ्वीवरचे, मग तुला शाप, दीर्घायुष्य, नको ते म्हणा ऐकावं लागेल, नको ते बोलावं लागेल, नको ते करावं लागेल, नको तितकं जगावं लागेल. म्हणून कात्री कुठली आहे, हा नाही वर वर कुठला मिळाला तर इच्छा मरणाचा. इच्छा मरण आहे वर, पण दीर्घ जीवन आहे हा शाप आहे. या कात्रीत भीष्माचार्य कायम सापडलेले आहेत. पण ठीक आहे ना, उपरिचर नावाचा एक वसू आहे, त्याला मुलगी झालेली आहे आणि ती मुलगी दाशराज नावाचा जो कोळ्यांचा राजा आहे त्याला दिलेली आहे सांभाळायला. ही सत्यवती ही वसूची मुलगी आहे आणि ती सांभाळायला, तो म्हणतो की त्यांची मुलगी आहे म्हणल्यानंतर ती राणी जर झाली तर तिची मुलं नको का बसायला सिंहासनावर. ती त्या कोळ्याची अट नाही आहे काही, सत्यवतीचा जो पूर्वेतिहास आहे त्याच्यावरून ती अट आलेली आहे. म्हणून भीष्माला प्रतिज्ञा घ्यावी लागते. शंतनू हा अत्यंत शांततनू असलेला आहे, त्याला ती जातो फिरायला आणि ती सत्यवतीत गंध येतो आणि गंध आल्यानंतर आधी गंगा झालेली आहे, गंगेने 7 मुलं, ती आपल्याला कथा माहीत आहे. गंगा भीष्माला घेऊन गेलेली आहे, योग्य वेळी मी परत देईन. हा विरह म्हणून गंगेच्या काठी फिरत असताना सुगंध येतो. कुणाकडून येतो तो बघतो तर ही अत्यंत सुंदर स्त्री आहे, तेजस्वी आहे, परंतु काळी आहे, हरकत नाही, तेजस्वी आहे. पण कसं, तिची अट आहे, ती भीष्मावर अन्याय करणारी आहे. भीष्म प्रतिज्ञा आपल्याला पुढचा इतिहास माहीत आहे. आता एकच बघूया आपण, कौरव आणि पांडवांचे जन्म. आता हे झाल्यानंतर या सत्यवतीला 2 मुलं होतात. फक्त एक वाक्यात सांगून पुढे जाऊया. पहिला एक आहे चित्रांगद आणि दुसरं आहे विचित्रवीर्य. चित्रांगदाला शिकारीचं व्यसन आहे, युद्धाचं व्यसन आहे, गंधर्वांना आव्हान देतो आणि गंधर्वांशी लढताना तो मरतो, पहिला मुलगा मेला. विचित्रवीर्य नावाप्रमाणे व्यसनी आहे, भोगात लिप्त डुबलेला आहे सतत. त्याला राजयक्ष्मा म्हणजे क्षय होतो, तोही अकाली मरतो. म्हणजे परत सत्यवतीनी माझीच मुलं सिंहासनावर बसली पाहिजेत म्हणून भीष्माला सिंहासनावर बसण्यापासून अडवलं. ती म्हणते मी तुला प्रतिज्ञेतून सोडवते. नाही म्हणाले, प्रतिज्ञा मी सोडणार नाही, आणखीन काय उपाय. मग ती सांगते लग्नाआधी मला मुलगा झालेला आहे व्यास. व्यासांना बोलवतात आणि म्हणतात की सगळ्यांच्या साक्षीनं तुझ्यापासून जर माझ्या सुनाना अंबिका आणि अंबालिका त्यांना जर संतती झाली तर त्याला मान्यता असेल, लेजिटिमेट म्हणतात, औरस असतील, सिंहासनाचे वारस असतील. व्यास तिला सांगतात आत्ताचा संदर्भ तर लक्षात ठेव, नुकतंच मी एक तपश्चर्या झालेले, थोडा दिवस थांब, माझं तेज सहन होणार नाही तुझ्या त्या कोळ्या राजकन्यांना. ती म्हणाली मला थांबायला वेळ नाही आहे, कारण पती गेलेले आहेत, मुलं गेलेली आहेत, भीष्म ऐकायला तयार नाहीत, सिंहासनाला वारस नाही आहे, तू काय. मग आपल्याला कथा माहीत आहे, धृतराष्ट्र आंधळा, नंतर पांडू तो सतत बाहेरच, त्याला पांडुरोग आहे, ॲनिमिया, आणि विदुर नॉर्मल आहे सर्व दृष्टीने, पण दासीपुत्र आहे. मग कौरव आणि पांडव त्यांचे जन्म, तिथे फक्त येऊन आपण थांबूया. पांडवांचा जन्म आपल्याला माहीत आहे की दुर्वासांच्या वरदानामुळे, पण त्याच्यात पुढे शापही आहे की नाही. वरदानामुळे कुणाला मिळालेला आहे, वर कुंतीला मिळालेला आहे. त्याप्रमाणे ती पहिला तिने सहज सुलभ कुतूहल म्हणून, तारुण्य सुलभ, कौमार्य सुलभ म्हणून सूर्याला बोलवते, तो लग्नाआधी होतो, कर्ण त्याला सोडून देते, हे आपल्याला माहीत आहे. नंतर पहिल्यांदा ती कुणाला बोलवते, यमाला, यमापासून युधिष्ठिर, वायूला, वायूपासून भीम, इंद्राला, इंद्रापासून अर्जुन. पांडूला दुसरी राणी आहे माद्री, ती धाकट्या बहिणीसारखी आहे कुंतीला, म्हणून ती म्हणते मी तुला मंत्र शिकवते पांडूच्या परवानगीनं, आणि ती अश्विनी कुमारांना बोलवते, आणि नकुल आणि सहदेव ही जुळी मुलं तिला होतात. हे पांडवांचे जन्म झाले. कौरवांचा जन्म गांधारीनं जरी पट्टी होती तरी शिवलिंगाची पूजा केलेली होती. शिव प्रसन्न होऊन तुला 100 पुत्र होतील म्हणून दिलेलं आहे. तिकडे ही वनात गेलेली आहे, कारण पांडू म्हणतो मी आता राज्यात राहणार नाही, कारण मला शाप मिळालेला आहे. वनात असते. तिकडे बातमी येते की तिला मुलगा झालेला युधिष्ठिर. म्हणजे आधी जन्मला तो युवराज होणार ना, तो राज्य होणार. ती आधी ही गर्भवती झालेली आहे. कोण? गांधारी. ही गर्भवती कुठे झाली? हिने यमाकडून मुलगा मागितला, पण तो सिनियॉरिटी म्हणतो ना आपण, म्हणजे तो ज्येष्ठ ठरला. ही आपल्या गर्भावर अजून का होत नाही म्हणजे एवढ्या जोरात प्रहार करते की 100 खंड होतात, शतखंड, आणि त्यातून 100 पुत्र जन्मतात. दुर्योधन मोठा आणि पुढे कौरव. हे जन्म हे सांगितलेत सुरुवातीला की प्रत्येकजण आपलं प्रारब्ध घेऊन आलेलं आहे.
पण प्रारब्धावर जर मात करायची असेल तर सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे, अखंड अंतरंगीची साधना केली पाहिजे आणि ती म्हणजे नाम आणि ध्यान. मुख्यतः आपल्याला माहीत आहे ते ध्यान जमेल तेव्हा जमेल तसं, पण नाम अखंड गायला काय हरकत आहे. काम करताना नाम हाच त्याच्यावर उपाय आहे. प्रारब्धाचे भोग कुणालाही चुकलेले नाहीत. पुढल्या अनेक कथातून आपल्याला दिसणार आहे. देवीला प्रार्थना आज विनायकीच्या निमित्ताने कलौ चंडी विनायक हो आपण करणार आहोत एकच की तुझी जी शक्ती आहे, तुझं जे तेज आहे, तुझं चैतन्य आहे ते तू माझ्यात संक्रमित कर आणि त्याच्यासाठी माझ्या आत शक्ती आहे, त्या शक्तीची जागृती केली पाहिजे. हे स्मरण, हे अनुसंधान तूच मला ठेव. मी विसरेन या प्रपंचात, पण तू स्मरण ठेव. एवढीच प्रार्थना करूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया शांत. उद्यापासून आपल्याला काहीशा अपरिचित अशा कथा ज्या खास देवी भागवतातल्या आहेत, अशा असुरांचे वध आणि देवीची निरनिराळी रूप अवतार सुरू करणार आहोत. शांत. आपण देवीचा जो श्लोक म्हणतो तो 3दा म्हणूया. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळून ते चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे सद्गुरुनाथ, सिंहवाहिनी व्याघ्रेश्वरी देवी, रचयिते व्यास महर्षी आणि वाङ्मयी मूर्ती देवी भागवताचा ग्रंथ सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.